तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत एक वर्षभर मुख्यमंत्रीपदासाठीचा आग्रह शिंदेंनी धरला होता। तर दुसरीकडे शतक महोत्सव वर्ष असल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा भाजपचाच मुख्यमंत्री हवा होता आणि संघाच्या आग्रहामुळे अखेर एकनाथ शिंदे यांचा आग्रह डावलत भाजपचाच अर्थात संघ विचारांचाच मुख्यमंत्री निश्चित करण्यात आला। राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथरावजी शिंदे व्हावेत, पण त्यांनी शेवटी हे सांगून दिलं की माझी कुठलीच आडकाठी राहणार नाही। आमची अशी इच्छा आहे की आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी या राज्याचं उपमुख्यमंत्रीपद घेत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर फार चांगलं झालं असतं, पण त्यांनी स्वतः त्या गोष्टीचा विचार सोडल्यामुळे उपमुख्यमंत्रीपद देत असताना त्यांनी या ठिकाणी गृहमंत्रीपद त्यांना मिळावं अशी आमच्या सगळ्या आमदारांची इच्छा आहे आणि त्यातल्या त्यात त्यांनी सत्तेमध्ये राहावं अशी आमच्या सगळ्या आमदारांची इच्छा आहे। स्ट्राईक रेट आपण म्हणतो त्याच्यामध्ये बीजेपी 1 नंबरला आहे आमच्यामध्ये आणि 2 नंबरला अर्थातच अजित पवार गट आहे, 3 नंबरला शिंदे साहेबांचा गट आहे। थोडासा फरक आहे 2 नंबर 3 नंबरमध्ये। तर आमच्या म्हणणं असं आहे की आमचा पण स्ट्राईक रेट चांगला आहे, तर तुम्ही त्यांच्या एवढंच आम्हाला पण जागा द्या, एवढंच आमचं मागणं आहे। आता शेवटी जे काय ते सगळे नेते आहेत ते बसून ठरवतील, कदाचित सारख्या जागा असतील, कदाचित एखादी जागा कमी जास्त होईल। नहीं, वैसे मुझे लगता है कि तो सबसे बड़ी पार्टी भारतीय जनता पार्टी बनी है। दूसरा, शिंदे जी ने ही स्टेटमेंट दिया था कि भाजपा के सीएम बने तो मुझे कोई तकलीफ नहीं है। तो मुझे लगता है, मेरी बात नहीं हुई लेकिन मुझे लगता है कि इस बार बारी भाजपा के सीएम बनने की होगी, ऐसी संभावना है।